काशीच्या राजाच्या 3 कन्या अंबा, अंबिका, अंबालिका. काशीच्या राजाने त्यांचं स्वयंवर आयोजित केलेलं असतं. तिथे भीष्म पोहोचतो. भीष्मांनी जर अशी प्रतिज्ञा घेतलेली असती तो आजन्म लग्न करणार नाही. मग भीष्म तिथे का जातो? हे उत्तर आपण आजच्या माझ्या महाभारताच्या एपिसोडमध्ये जाणून घेणार. आतापर्यंत आपण पाहिलं की चित्रांगदाचं गंधर्वाशी युद्ध होतं आणि त्या युद्धामध्ये चित्रांगदाचा मृत्यू होतो. यानंतर हस्तिनापुराचा एकमेव वारस उरतो जो पुढे गादीला वारस देऊ शकेल, तो म्हणजे विचित्रवीर्य. सत्यवतीच्या सर्व आशा विचित्रवीर्यावरती केंद्रित झालेल्या असतात. विचित्रवीर्य आता लग्नाच्या वयाचा झालेला असतो. भीष्म यांच्या मनात विचित्रवीर्याच्या लग्नाबद्दलचा विचार येतो. त्यानंतर त्यांना असं समजतं की काशीच्या राजांनी त्याच्या 3 कन्या अंबा, अंबिका आणि अंबालिका यांचं स्वयंवर घोषित केलेलं आहे. खरं तर काशीच्या राजांनी आपल्या कन्यांचा विवाह हा कुरु घराण्यातील राजकुमारांशी करून द्यावा ही प्रथा होती. तरीसुद्धा काशीच्या राजांनी आपल्या कन्यांसाठी स्वयंवर कसं काय घोषित केलं हा प्रश्न भीष्माच्या मनात निर्माण झाला आणि याचं उत्तर शोधण्यासाठी भीष्म काशीच्या राजांनी आयोजित केलेल्या स्वयंवरात दाखल झाला. त्या स्वयंवरामध्ये भीष्माला बघून तिथे जमलेल्या देशविदेशातून आलेल्या राजांना प्रश्न पडला की अरे, भीष्मांनी तरी प्रतिज्ञा घेतलेली आहे की आजन्म ब्रह्मचर्याचं पालन करेल आणि मग भीष्म या स्वयंवरात कसं काय? मग या राजांमध्ये कुजबूज निर्माण होते. ते एकमेकांशी बोलू लागतात की खरं तर लग्न हे सर्वांनाच करायचं असतं. मनातील इच्छा किती दिवस एखादा व्यक्ती दडपून ठेवणार? आणि ही कुजबूज भीष्मांच्या कानावरती येते. हे ऐकून भीष्म सर्वांना आवाहन करतात की मी माझा भाऊ विचित्रवीर्य यासाठी काशीच्या राजकन्या अंबा, अंबिका, अंबालिका यांना हस्तिनापूरला घेऊन जाणार आहे आणि जर का कुणामध्ये हिंमत असेल तर त्यांनी मला अडवून दाखवावं. हे ऐकून सर्व राजे संतापतात आणि युद्ध सुरू होतं. यामध्ये सर्वात पराक्रमी असतो शाल्व राजा. तो भीष्माच्या छातीवरती वार करतो आणि जखम करतो. हे बघून भीष्मांना राग येतो आणि भीष्म आणि शाल्व राजा यांच्यामध्ये खूप मोठं युद्ध होतं. या युद्धात अर्थातच भीष्म विजयी होतात आणि ते अंबा, अंबिका, अंबालिका यांना घेऊन हस्तिनापूरला रवाना होतात. हस्तिनापुरात येताना त्या सुंदर 3 युवतींना बघण्यासाठी हस्तिनापूरच्या प्रजेनी गर्दी केलेली असते. राजवाड्यात आल्यानंतर राणी सत्यवती या सर्वांची वाट बघत असते. तिच्यासमोर भीष्म 3 सुंदर युवतींना सादर करतो आणि म्हणतो, या काशी राजाच्या राजकन्या आणि यांना मी विचित्रवीर्यासाठी आणलेलं आहे. त्या 3 सुंदर युवतींना बघून सत्यवती खूप खुश होते आणि तिला आनंद होतो. त्या तिघींना बघून विचित्रवीर्यही खूप आनंदित होतो आणि तो भीष्मांचे पाय धरतो. भीष्म आशीर्वाद देतात आणि त्याला एखाद्या पित्याने आपल्या पुत्राला छातीशी घट्ट धरावं त्याप्रमाणे भीष्म विचित्रवीर्यांना आपल्या छातीशी घट्ट धरतात. यानंतर काशीच्या राजकन्यांपैकी सगळ्यात थोरली असलेली अंबा काहीतरी बोलू इच्छिते. ती म्हणते, मला काहीतरी बोलायचं आहे, मी बोलू का? यावर भीष्म म्हणतात, हा बोल ना. तर ती म्हणते की ज्यावेळी तुम्ही आमच्या राज्यामध्ये स्वयंवरासाठी आलात त्यावेळी मी शाल्व राजाला पाहिलं होतं आणि त्याच्या गळ्यात माळ घालण्याचं मी तेव्हाच ठरवलं होतं. भीष्म हे ऐकून आश्चर्यचकित होतात. ते म्हणतात की तू मला हे त्यावेळीच का नाही सांगितलंस? त्यावर अंबा म्हणते की हे इतक्या घाईत घडलं की आम्हाला बोलण्यासाठी वेळच मिळाला नाही. तुम्ही इतक्या घाईमध्ये आम्हाला रथात बसवलं आणि रथ सुरू केलात. तसंच हे सगळं बोलण्याचा धीर मला तेव्हा झाला नाही. अंबेचं हे बोलणं ऐकून सगळेच अस्वस्थ होतात. यावर विचित्रवीर्य म्हणतो, ज्या कन्येने आपलं हृदय आधीच एका राजाला देऊन टाकलं अशा राजकन्येशी मी विवाह नाही करणार. भीष्म आणि सत्यवती याला विचित्रवीर्याचं हे विधान बरोबर वाटतं. तेही त्याला संमती देतात. भीष्म अंबेला म्हणतात की तू याआधीच आपलं हृदय हे शाल्व राजाला दिलेलं आहेस. मी तुला परवानगी देतो की तू शाल्व राजाकडे परत जा. यावर अंबा खुश होते आणि भीष्म तिची शाल्व राजाकडे जाण्याची सर्व व्यवस्था करतात. अशा प्रकारे अंबा ही शाल्व राजाकडे जाते. यानंतर ती शाल्व राजाशी विवाह करते की ती पुन्हा विचित्रवीर्याकडे येते? शाल्व राजा तिचा स्वीकार करतो का? हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर बघत राहा माझ्या महाभारत सिरीजचा पुढचा भाग. तोपर्यंत नमस्कार.